नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आपण जाणार आहोत जमदग्नेश्वर तीर्थाला. नर्मदेच्या दक्षिण तटावर कपिला संगमाच्या पुढे वैडूर्य पर्वताच्या पश्चिमेला नर्मदापूर आहे. यालाच आज होशंगाबाद असे म्हणतात. पूर्वी या ठिकाणी जमदग्नी ऋषींचा आश्रम होता. अतिशय विरक्त वृत्तीचे असे गृहस्थाश्रम सांभाळणारे असे हे ऋषी होते. त्यांचा पुत्र परशुराम हा क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज सांभाळत होता. जमदग्नी ऋषींनी आपला सगळा क्रोध परशुरामाला दिलेला होता आणि सर्व शांतता स्वतःकडे ठेवून घेतलेली होती. जमदग्नी ऋषींचे औदार्य पाहून ब्रह्मदेवाने त्यांना कामधेनू सप्रेम भेट दिलेली होती. एकदा सहस्त्रार्जुन शिकारीसाठी जंगलामध्ये आला. शिकार तर काही त्याला सापडले नाही, परंतु तो तहान आणि भुकेने व्याकुळ झाला. तेव्हा तो फिरत फिरत नेमका जमदग्नी ऋषींच्या आश्रमापर्यंत येऊन पोचला. त्या ठिकाणी काही बालक खेळत होते. त्यांना सहस्त्रार्जुनाने विचारले की या ठिकाणी काही खाण्याची सोय होईल का? त्या मुलांनी हो असे म्हटले आणि पळत जाऊन ऋषींना कळवले की या ठिकाणी एक राजा आलेला आहे आणि तो भुकेलेला आहे. जमदग्नी ऋषींनी यथोचित त्यांचा आदर सत्कार केला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की केवळ राजाच नव्हे तर सैनिकसुद्धा भुकेने व्याकुळ झालेले आहेत. जमदग्नी ऋषींनी त्या सगळ्यांना आश्वस्त केले की आपण हातपाय धुवून घ्यावेत. आपल्या सर्वांची पोटभर अन्नाची सोय या ठिकाणी होईल. सहस्त्रार्जुन क्षणभर विचारात पडला. आश्रमात तर काही सामग्री दिसत नाही आणि एवढ्या विश्वासाने जमदग्नी ऋषी सगळ्यांच्या जेवणाची सोय कशी करणार आहेत? परंतु भूक लागल्यामुळे त्याने ऋषी जे म्हटले ते ऐकले. जमदग्नी ऋषी कामधेनू समोर गेले आणि तिची प्रार्थना केली आणि पाहतात तर काय, एका क्षणात हजारो लोकांचे अन्न, पंचपक्वान्न, षडरस असे त्या ठिकाणी तयार झाले. अगदी जेवणावळींची व्यवस्था, चांदीचे पाट, ताट, सुगंधी द्रव्य, मुखवास, सगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ त्या ठिकाणी पंक्तीमध्ये वाढले गेले. सहस्त्रार्जुन आणि त्याचे सैनिक यांनी पोटभर या ठिकाणी अन्न ग्रहण केले. परंतु अन्न ग्रहण झाल्यानंतर त्याची ती वृत्ती भुकेची क्षमली आणि त्याच्या मनामध्ये स्वार्थ जागृत झाला. त्याला ते कामधेनू पाहून त्याला क्षणभर असा विचार आला की या ऋषींच्या आश्रमात या कामधेनूची गरज काय आहे? ही तर माझ्याकडे पाहिजे. आणि म्हणून त्याने सरळ सरळ जमदग्नी ऋषींना असे म्हटले की ही कामधेनू तुम्ही मला देऊन टाका आणि जर तुम्ही ती दिली नाहीत तर मी जबरदस्ती घेऊन जाईल. जमदग्नी ऋषी क्षणभर विचारात पडले आणि खरोखरच सहस्त्रार्जुन त्या कामधेनूला सोडून त्या ठिकाणावरून घेऊन जाऊ लागला. त्यावेळेस कामधेनूने आपले खूर घट्ट त्या जमिनीमध्ये रोवले. त्या खुरांमधून आज देखील झरे वाहत आहेत आणि ते झरे नर्मदेच्या जलात जाऊन मिळत आहेत. सहस्त्रार्जुन कामधेनूला घेऊन चालला. हे ज्यावेळेस परशुरामाला कळाले त्यावेळेस परशुराम त्या ठिकाणी आला आणि परशुरामाचे आणि सहस्त्रार्जुनाचे युद्ध झाले. त्या युद्धामध्ये सहस्त्रार्जुन आणि त्याचे पुत्र मारले गेले. अशा प्रकारे या ठिकाणी मग शेवटी परशुरामाने जमदग्नी ऋषींच्या नावाने जे लिंग स्थापन केले त्याच लिंगाचे नाव जमदग्नेश्वर तीर्थ असे आहे. याच ठिकाणी जमदग्नी ऋषींचे सर्व अंत्यकर्म पूर्ण केले गेले. सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींना मारल्यानंतर त्यांचे अंत्येष्टी, पिंडदान, तर्पण याच ठिकाणी केले गेले आणि आपल्या पित्याच्या नावाने जमदग्नेश्वर लिंगाची स्थापना करून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन अशी शपथ परशुरामाने याच ठिकाणी घेतली. आजही हा आश्रम जमदग्नी ऋषींच्या परोपकाराची व क्षमाशीलतेची साक्ष देत उभा आहे. या ठिकाणी या स्थानाचे दर्शन घेतल्याने प्रत्येक साधक हा कृतकृत्य होतो. याच ठिकाणी परशुरामाचे बालपण गेले. त्याचे क्षात्रतेज या ठिकाणी आपल्याला जाणवते. तसेच जमदग्नींचा परोपकार व औदार्य असा हा संगम अतिपवित्र आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे.